नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत पोळ्यांपासून कटोरी चाट। त्याच्यासाठी मी 3 पोळ्या घेऊन घेतल्या आहे, एक कातर घेऊन घेतलेली आहे। कातरच्या साहाय्याने आपल्याला पोळीच्या काठांपासून सुरुवात करून असं गोल गोल राऊंड कट करून घ्यायचं आहे। आणि माझी रेसिपी पूर्ण बघा, तरच तुम्हाला कळेल की मी ही कटोरी कशी बनवलेली आहे पोळ्यांची। तर प्लीज पूर्ण रेसिपी बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी शेअर पण करा सगळ्यांपर्यंत, प्लीज प्लीज प्लीज। हे बघा, आता आपण असं काठांनी हे पोळी कट करून घ्यायची आहे गोल राऊंडमध्ये। मी हे 2 प्रकारने बनवणार आहे, 2 प्रकारचे दाखवणार आहे तुम्हाला। असंच पोळी कट करायची आहे, पण 2 प्रकारने दाखवणार आहे कटोरी बनवायचं। तुम्ही कटोरी म्हणू शकता, टोकरी म्हणू शकतात किंवा वाटी म्हणू शकतात। पोळीची वाटी किंवा पोळीची कटोरी, टोकरी पोळीची, ह्या शिळ्या पोळ्या नाही आहेत, ह्या ना ताज्याच पोळ्या आहेत। म्हणजे आता मी जशा सकाळी केल्या आणि ही दुपारी रेसिपी करते आहे। याच्यासाठी मी छोट्या छोट्या पोळ्या केलेल्या आहेत। पीठ उरून गेलं होतं तर त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या केल्या मी। जास्त पीठ झालं होतं तर 4 छोट्या पोळ्या करून घेतल्या आणि त्याच्याने मला ही रेसिपी करायची सुचलं। तर आपण बघा, आता ते छोटं गोल केलेलं होतं, त्याच्या अवतीभोवती ही पोळ्यांचं जे गोल 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 कट केलेलं आहे त्याला लावत जायचं आहे। हळूहळू थोडं ताणून घ्यायचं, परत त्याला गोल करत जायचं। वाटीचा आकार आपल्याला द्यायचा आहे याला। आणि ही रेसिपी पूर्ण बघा, तरच तुम्हाला ही कटोरी चाट, पोळीची कटोरी चाट समजेल। तर शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, आपल्याला ताणत जायचं आहे आणि हा एक एक पूड त्याच्यावर ठेवत जायचं आहे, लावत जायचं, गोल वाटीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, ही वाटीचा आकार देऊन झाला आहे माझा। आता आपलं ही शेवटचं टोक बाकीचं उरलेलं आहे आणि आपल्या ही आजूबाजूच्या कड्या थोड्याशा वरती करून घ्यायच्या आपल्या बोटांनी आपण गोल लावल्या गेल्यावर। हे बघा, खूप सोपी आणि छान आहे। पोळीपासून पण ही चाट बनवू शकते, कटोरी बनवू शकते आपल्या। हे बघा, हे आता ही शेवटचं टोक आहे ते आपण त्याच्या खाली लावून घ्यायचं आहे आणि थोडे वर वर काढून घ्यायचे आहेत त्याचे हे पूड जे आपण हे केलेले आहे। हे बघा, छान अशी आपली एक वाटीचा आकार तयार होऊन जातो पोळीचा। हे बघा, झाला आपला वाटीचा आकार तयार। हे बघा, ही तुम्हाला वरती करून दाखवून देते। हे बघा, किती छान वाटीचा आकार झाला आहे त्याचा। कटोरी, टोकरी, कटोरी, तुम्ही जे बी म्हणाल ते। हे बघा, हे एक झालं। आता आपण दुसरी पोळी घेऊन घेऊ आणि त्यालाही मी तुम्हाला कट करून कट तशीच करायची राऊंडमध्ये गोल 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 गोल। हे बघा, असं कट देत जायचं गोल 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 गोल। आता शेवटपर्यंत हे पण नक्की बघा। हे बघा, आता याला कसं कट करत जायचं, याला पण गोल 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 गोलच कट करायचं आहे, पण वेगळा प्रकार थोडासा चेंज करून बघू। हे बघा, जशी तुम्हाला बनवता येईल तशी बनवा। 2 पद्धत दाखवल्या आहेत मी तुम्हाला, जशा वाट्या बनवायच्या याच्या तशा बनवू शकतात। आता हे बघा, इथून एवढं आपल्याला कट करून घ्यायचं आणि ही छोटासा भाग ठेवून द्यायचा आहे आपल्याला। आता हे मी अजून एक वाटी बनवून दाखवते, कटोरी बनवून दाखवते तुम्हाला वेगळ्या प्रकारचं। म्हणजे त्याचाच तसाच प्रकारे वेगळा प्रकारे पण हा। हे बघा, याचं हे टोक आहे ना, याच्यावर ठेवून द्यायचा, असं गोल आकार देऊन द्यायचा आणि त्याला एक 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 पूड असं गोल 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 लावत जायचं। हे बघा, हे असा गोल वाटीचा आकार द्यायचा। आपण ताणून घ्यायचं थोडंसं आणि हळूच ताणायचं हा। वाटी नाही तर पोळी तुटू शकते किंवा खंड हे होऊन जाईल, तिचं मध्येच तुटून जाईल ती, म्हणून हळूहळू द्यायचं। हे बघा, हळूहळू करायचा, याचा गोल आकार देत जायचा। हे बघा, ही पण आपली एक वाटी तयार झाली कटोरी। अशा प्रकारे आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची पोळीची। हे बघा, तो उरलेला भाग खाली लावून द्यायचा आपण। ही दुसरी वाटी पण तयार झाली कटोरी आपली। हे आम्ही 2 प्रकार तुम्हाला दाखवल्या। तुम्हाला जेही योग्य वाटेल ते तुम्ही बनवू शकतात किंवा दोघीही बनवू शकतात। हे बघा, ही अशी ही वाटी तयार झाली।
आणि जी खालची बाजू आहे ती आपल्याला लावून घ्यायची याच्यामध्ये व्यवस्थित. हे बघा, शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, अशी वाटी आपली तयार झाली. हे बघा किती छान वाटते ना, पोळीची कटोरी, टोकरी, वाटी, जेही तुम्ही म्हणाल ते. मी तर कटोरी म्हणते किंवा वाटी. हे अशी वाट्या बनवून घ्यायच्या आपण पोळीच्या. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकतात ही कटोरी चाट घरी. किंवा आपल्याला कुठलाच झंझट करायची गरज नाही आहे. पीठ भिजवा, हे करा, ते करा, काही करायची गरज नाही. आपण एकदम सोप्या पद्धतीने पण कटोऱ्या बनवू शकतो. हे बघा, ह्या वाट्या तयार झाल्या आपल्या. आता आपण गॅस चालू करून यांना तळण्यासाठी तळायच्या आहेत ना, म्हणून गॅस चालू करून कढई ठेवून घेऊ आणि कढई तापू देऊया आपण. कढई तापल्यावर, चांगली तापू द्यायची आहे. कढई तापल्यावर मग तेल टाकायचं आहे त्याच्यात. कढई तापू देऊया, चांगली गरम होऊ देऊ तिला. हे बघा, आपली कढई गरम झाली. आता आपण तेल टाकून घेऊया. हे एक मोठं भांडभर तेल आहे. आता तेलाला पण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि एक छोटं तुकडं टाकून पाहिलं मी त्याच्यामध्ये, तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण त्या वाट्या, कटोऱ्या तळायची तयारी करून घेऊया. ही मोठी गाळणी घेऊन घेतलेली आहे मी. आणि आता त्याच्या गाळणीमध्ये ती पोळ्यांची वाटी ठेवून दिलेली आहे, कटोरी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पूर्ण असं दाबून एक चमचा ठेवायचा आहे. खोलगट चमचा त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याला प्रेस करायची खाली आणि मग तळायची आहे. हे बघा, याच्याने आपले जे पोळी आहे ती दाबल्या जाईल व्यवस्थित आणि तिचा वाटीचा आकार मोकळा नाही होणार. आणि त्याच्यामध्ये पण तेल टाकत जायचं आहे आणि तळत जायची आहे. हे चमचा ठेवल्याने ती खोलगट होऊन जाईल वाटी आपली आणि व्यवस्थित असं तळल्याही जातील. छान आपल्याला ही तळून घ्यायची आहे कटोरी. तेलामध्ये उलटून पालटून तळून घ्यायची. तशी तर आपली पोळी शिजलेली असते. आपल्याला फक्त तिला थोडं क्रिस्प बनवायची आहे, बस कुरकुरीत. म्हणून आपल्याला तिला तळून घ्यायची आहे. हे बघा, मागून पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती छान. बघा, एकही पोळ आपला मोकळा झालेला नाही. हे बघा, आता आपण तिला थोडंसं तेलामध्ये डिप करून पण तळून घेऊया. हे बघा, चमच्याने दाबत जायचं आणि मग तळायचं. हे बघा, आहे ना किती छान कटोरी तयार झाली, वाटी आपली. हे बघा, परत प्रेस करायची आणि परत तळून घ्यायचं. एकदम छान अशी वाटी तयार झाली आपली, मस्त तळून. हे बघा, आता आपण सगळं तेल असं नितरवून घेऊया तिचं, उलटी करून. हे बघा, मस्त झाली ना तयार, एकदम भारी. हे बघा, आणि आता आपण ठेवून घेऊया. आता आपण थोडं तेल अजून गरम होऊ देऊ आणि हे परत दुसरी कटोरी पण तळून घेऊया. चमचा त्याच्यात ठेवून घेऊ, वाटीमध्ये त्या प्रेस करू, म्हणजे दाबू तिला वरून आणि परत तळून घेऊया मोठ्या गाळणीमध्ये ठेवून. हे बघा, असंच तळायचं आहे, नाही तर ही वाटी तळल्या जाणार नाही. प्रेस करूनच तळायची, कारण खालचे सगळे पूड आपल्याला दाबून घ्यायचे ह्या चमच्याने. त्याच्यावर दाब द्यायचा आहे त्या वाटीवर, ते पूड आपले मोकळे होणार नाही. छान बनून जाते घरच्या घरी वाटी. कुठलंच आपल्याला जास्त त्रास घ्यायची गरज नाही आहे. हे बघा, आणि हेल्दी पण आहे, पोळीपासून बनलेली आहे. लहान मुलांना किंवा मोठ्या सगळ्यांना आवडू शकतं, कारण ते काही नाही मैदा आहे त्याच्यात, आपण काही मैदा वापरलेला आहे का काही नाही. आपली साधी पोळीपासूनच आपण बनवलेलं आहे. तर हे बघा, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असते तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज 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 सगळ्यांपर्यंत शेअर पण करा माझी रेसिपी. हे बघा,
तळून झाल्या आपल्या 2 वाट्या. तेल चांगलं नितरवून घ्यायचं आणि मगच ठेवायची वाटी. आपण आता ही बघा मी तिसरी पण वाटी तयार करून घेतलेली होती. आता तीही तळून घेऊ आपण. हे बघा प्रेस करायचं, दाबायचं, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग तळून घ्यायचं. हे बघा छान असं तळल्या जातं. हे बघा ही पण आपली वाटी तयार झाली कटोरी. आता हिला थोडं दुसऱ्या बाजूनी पण तळून घेऊ. गाळणी बाजूला काढून घेतली मी. हे बघा किती छान वाटीचा आकार आला ना आपला. टोकरी छान वाटते ना. हे बघा मस्त किती छान वाट्या तयार झाल्या बघा आपल्या पोळीच्या. आता आपण काढून घेऊया. आता आपण पुढची तयारी करून घेऊया, कारण आपल्याला कटोरी चाट बनवायची आहे ना. तर आपण चाटसाठी पुढची तयारी पण करून घेऊ. पण पहिले मी तुम्हाला हे दाखवून देते. हे बघा अशा तळल्या गेल्या आपल्या वाट्या. हे बघा हे अशा खोलगट होऊन गेल्या बघा. किती छान ना. हे बघा किती सुंदर वाटींचा आकार, टोकरींचा आकार आला आपला. कटोरी सुंदर कटोऱ्या झाल्या ना एकदम मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी अशा पोळीच्या कटोऱ्या बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी ट्राय केलं ते प्लीज. हे बघा किती सुंदर वाट्या तयार झाल्या आपल्या. आता आपण हे थोडं तेल वाटतं आहे का तर ते टिश्यू पेपरने थोडं आपण दाबून थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आणि टिपायचं आहे ते तेल, किंवा ते लागून जाईल टिश्यू पेपरमध्ये. तेलकट लागणार नाही आपल्याला. हे बघा हलक्या हाताने असं दाबायचं आहे. हे बघा थोडं तेल होतं ते टिश्यू पेपरला लागून गेलेलं आहे. हे बघा आता मागच्या बाजूला पण थोडं असं हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे तेल, जे असेल थोडंफार. तसं तर आपण टिश्यू पेपरवरच काढलेलं आहे तळून, पण तरी पण परत पुसून घ्यायचं आपण. आता आपण पुढची तयारी करू. आता मी हे हरभरे टाकणार आहे चाटमध्ये. हरभरे भिजवून आणि यांना मी वाफवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मस्त शिजवून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तिखट, काश्मीरी तिखट टाकलं आहे, थोडंसं घरचं तिखट आहे. मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आणि याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेऊया. मी हरभरे टाकून आणि याच्याने बनवते आहे चाट. तुम्ही कांदा, टमाटर तुम्हाला जे त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते तुम्ही टाकून चाट तयार करू शकतात. मी भिजवलेले हरभरे होते हे आणि त्यांना शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये आणि त्याची चाट बनवणार आहे. हरभरे आणि बटाटे टाकणार आहे मी. बाकी तुम्हाला जे आवडत असेल चाटमध्ये बाकी तुम्ही ते टाकू शकतात. कांदा टमॅटो मी याच्यामध्ये कांदा टमाटर काहीच वापरलेला नाही आहे. हे बघा मस्त असं चटपटीत हरभरे आपले तयार झाले. तिखट, मीठ आणि लिंबू टाकून. आता हे बटाटे आहेत, बटाटे वाफवून घेतलेले होते मी. आता त्यांची साल बी काढून घेतलेली होती मी आणि आता त्यांना चिरून घेऊया. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बटाट्याचे आपल्याला. हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे असे छोटे छोटे तुकडे चाकूने कट करून घेऊ. सगळे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. हे बघा सगळे बटाटे कट झाले माझे. छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतले, छोटे छोटे तुकडे असे. आता याच्यासाठी काही अजून साहित्य टाकणार आहे मी कटोरीमध्ये. तर बघा आता ते साहित्य तुम्हाला दाखवते. बारीक शेव आहे, चाट मसाला, हिरवी चटणी, भाजलेलं जिरं पावडर आणि चिंचेची चटणी आहे, जी माझी तयारच असते. ही हरभरे आपले तयार केलेले. आता आपण एक डिश घेऊन घेऊया. त्याच्यामध्ये आता मी 1 वाटी दही घेऊन घेतलेलं आहे. दही फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं साखर टाकून. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं साखर टाकून.
या आपल्या कटोऱ्या आपण आता डिशमध्ये ठेवून घेऊया. हे बघा, एक एक करून. या 3 कटोऱ्या मी तयार करून घेतल्या. आता आपण त्याच्यामध्ये पहिले बटाटे टाकून घेऊया वाफवलेले. हे बघा, तुम्हाला वाटलंच तर कांदा टमाटर टाकायचं असेल तुम्ही तेही टाकू शकतात. मी पण नाही टाकलेलं आहे त्याच्यात. या 2च वस्तू जास्त टाकला आहे मी, हरभरे आणि बटाटे. याच्यानेच बनवायचं आहे. आता बघा, तिखट टाकून घेऊया. मी तिखटमध्ये थोडंसं मीठ मिक्स केलेलं होतं. आता आपण वरून चाट मसाला टाकून घेऊया थोडासा. आता हरभरे टाकून घेऊया, काळे हरभरे आपले. तुम्हाला हरभरे नाही टाकायचे असतील तर तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही त्याच्या जागेवर टमाटा कांदा टाका. हे बघा, हरभरे सगळे टाकून घेऊया आपण. मी हरभरे भिजवलेलेच होते म्हणून, आणि शिजवूनही ठेवलेले होते म्हणून मी ते हरभरे टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता आपण जिरं पावडर टाकून घेऊया थोडं. आपण दही टाकून घेऊया आता त्याच्यावर. तुम्हाला तिखट कसं पाहिजे तुमच्या आवडीने टाका. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट टाकून घ्यायचं आधीच जास्त, पण आम्ही मीडियमच खातो. शेव टाकून घेऊ, बारीक शेव. हे बघा, सर्वांवर बारीक शेव टाकून घ्यायची आपल्याला. परत दही टाकून घेऊया. मस्त बनते घरच्या घरी चाट. पोळीपासून टोकरी चाट मस्त बनते आपली घरच्या घरी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा माझी रेसिपी. तिखट टाकून घेऊया आपण वरून. जिरं पावडर टाकून घेऊ परत थोडं थोडं. तर चिंचेची चटणी टाकून घ्यायची. माझी चिंचेची चटणी नेहमी तयार असते. हे बघा, वाटते ना असं भारी. हे बघा, हिरवी चटणी टाकून घेऊया आपण. ही कोथिंबीर, मिरची, लसूण आणि थोडं मीठ टाकून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती. ही आपली कोथिंबीरची चटणी. आता आपण चाट मसाला टाकून घेऊया. परत शेव टाकून घेऊ आपण. वाटते किती छान वाटते बघा. ही आपली कटोरी चाट तयार झाली एकदम कमी साहित्यामध्ये. हे बघा, वा, बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान तयार झाली बघा आपली कटोरी, एकदम हेल्दी. आणि हे बघा छान. याच्यामध्ये थोडी कोथिंबीरनी डेकोरेट करून घेऊया. कोथिंबीर राहून गेली होती. कोथिंबीर जास्त नाही आहे माझ्याकडे, थोडी जेवढी आहे तेवढी टाकून वरून टाकून घेऊया थोडी थोडी. हे बघा, चटपटीत अशी आपली कटोरी चाट तयार झाली पोळीची. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.